तर हे 65 पंत्या 65 नंबर्समध्ये मला अरेंज करायच्या होत्या आणि तो मी सक्सेसफुली केला आहे. सो प्लेट आपल्याला थोडीशी छोटी पडली तरी ठीक आहे, हा नंबरही दिसून येतो. बट आता आपल्याला सगळे कॅन्डल्स पेटवायचे आहेत कारण आज आहे सगळ्यात मोठ्या काकीचा बर्थडे. मग आम्ही डिसाईड केलं 65 कॅन्डल्सने आपण तिचं औक्षण करूया. तर इथे सगळ्या जमल्या होत्या, काक्या, वहिनी, बहिणी सगळ्या मिळून औक्षण करत होत्या. बड्डे म्हटलं तर खरी मजा ही लहान मुलांची असते. बघा कसे वेटिंगवर आहेत की केक कधी कट करणार. बट याच्यात सगळ्यात मोठा टास्क म्हणजे असा की ह्याला एकाला जर एक गोष्ट दिली तर दुसऱ्याला पण तीच हवी असते. बड्डे गर्ल राहिली बाजूला. तर बड्डे निमित्ताने घरामध्ये एक सरप्राईज येणार आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला. तर आपण आपल्या फॅमिलीमध्ये ॲड केली आहे न्यू कार. बड्डे निमित्ताने आपण ही कार घरात आणली आहे. नंबर खाली देते मी. पूजा करते का कबड्डी करते? पहिल्यांदा आवाज दिला त्यांनी खतरनाक मनापासून बोललाय. इथं यांना काय पूजे बिजेचं काय पडलं नाही, यांना भूक लागली. असं गरीबासारखं तोंड केलंय. कोणाला? दादाला. दादा तुला पण लागले काय रे? तुला पण भूक लागले? आणि याला लागले का? याला नाही लागले. त्याला उपवास सोडायचा म्हणून त्याने खाली मूछ काढली. गाडी पण आली, बड्डे पण झाला. आता पेट पूजा तर व्हायला पाहिजे ना, म्हणून आज आपण केलेला आहे पावभाजीचा बेत. इथं पाव गरम करतायत सगळे मिळून. पाव गरम होईपर्यंत इथं मुलांची मज्जा चालू होती आणि आम्ही पण त्यांच्यासोबत खेळत होतो. हे आमचं लहानपणीचं आहे. डोना कसं वाटतंय तुला? तर पावभाजीचा बेत आहे. मला एक ताट ठेव. कुठे गेला? कशी आहे पावभाजी? मी घेते. सो इथे मी माझा ब्लॉग एंड करत आहे आणि यानंतर आपल्या घरी येणार आहे पालखी. तर तोही ब्लॉग लवकरच येईल आणि असे ब्लॉग बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय.